Welcome student. Today we will learn about the topic solution. या सोल्युशन टॉपिक मधला पुढील भाग आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. The physical properties of solutions that depends on the number of solute particles in solutions and not on their nature are called as colligative properties. Colligative properties, the physical properties of solutions that depend on the number of solute particles in solution and not on their nature are called as colligative properties. Colligative properties म्हणजे ज्या सोल्युशनच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती डिपेंड्स असतात आणि नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवरती डिपेंडच असतात आणि त्याच्या नेचरवरती डिपेंड नसतात. अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणतो. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, ह्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, ऑस्मॅटिक प्रेशर या 4 फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि ऑस्मॅटिक प्रेशर. त्यातली पहिली प्रॉपर्टीज आज आपण पाहणार आहोत. यामध्ये वेपर प्रेशर लोअरिंग, वेपर प्रेशर लोअरिंग ही प्रॉपर्टीज आज आपण पाहणार आहोत. यामध्ये या प्रॉपर्टीजमध्ये व्हेन अ लिक्विड इन अ क्लोज्ड कंटेनर इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स वेपर्स, the pressure exerted by the vapor on the liquid is its vapor pressure. Vapor pressure, when a liquid in a closed container is in equilibrium with its vapors, the pressure exerted by the vapor on the liquid is its vapor pressure. Experiments have shown that then a non-volatile, non-ionizable solid is dissolved in a liquid solvent, the vapor pressure of the solution is lower than that of pure solvent. In other words, the vapor pressure of a solvent is lowered by dissolving a non-volatile solute into it. When the solute is non-volatile, it does not contribute to the vapor pressure above the solution. Therefore, the vapor pressure of solution is equal to the vapor pressure of solvent above the solution. Experiments have shown that when a non-volatile, non-ionizable solid is dissolved in liquid solvent, यामध्ये एक्सपेरिमेंटली जर आपण पाहिलं तर यामध्ये नॉन व्होलाटाईल किंवा नॉन आयनायझेबल सॉलिड जो आहे तो लिक्विड सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करून घेतला जातो आणि द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन ते डिझॉल्व केल्यानंतर वेपर प्रेशर ते जे सोल्युशन तयार झालेलं आहे त्या सोल्युशनचा वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज लोवर्ड दॅन द प्युअर सॉल्व्हंट. त्या प्युअर सॉल्व्हंटपेक्षा वेपर प्रेशर जो आहे त्या सोल्युशनचा लोवर्ड होतो, त्याला आपण वेपर प्रेशर लोअरिंग असं म्हणतो. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल इफ P10 इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड P1 इज द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. यामध्ये आपण जो एक्सपेरिमेंटवरती पाहिलेला आहे हे सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट आणि ज्यामध्ये आपण नॉन आयनायझेबल, नॉन व्होलाटाईल, नॉन आयनायझेबल सॉलिड डिझॉल्व केलेला आहे त्याचा वेपर प्रेशर, यामध्ये प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर हो लोअर असतो दॅन करस्पॉन्डिंग सोल्युशन, जे सोल्युशन तयार कर. म्हणून P1 इज लेस दॅन P10. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज लोअर दॅन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ठीक आहे. द वेपर प्रेशर लोअरिंग इज, आता याचा जो वेपर प्रेशर लोअरिंग आहे तो कन्सिडर केला यामध्ये डेल्टा P इज इक्वल टू P10 मायनस P1, म्हणजे डेल्टा P जो आहे त्या सोल्युशनचा वेपर प्रेशर मायनस प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर याचा जो डिफरन्स आहे त्याला आपण डेल्टा पी किंवा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असं म्हणतो. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे.
Why the vapor pressure of solution containing non-volatile solute is lower than that of pure solvent? Vapor pressure of a liquid depends on the ease with which the molecule is kept from the surface of liquid. When non-volatile solute is dissolved in a solvent, some of the surface molecules of solvent are replaced by non-volatile solute molecule. These solute molecules do not contribute to vapor above the solution. Thus, the number of solvent molecule available for vaporization per unit surface area of solution is less than the number at the surface of pure solvent. As a result, the solvent molecule of the surface of solution vaporize at a slower rate than pure solvent. This result in lowering of vapor pressure. हा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय येतो तर यामध्ये ज्यावेळी आपण प्युअर सॉल्व्हंट घेतो त्या प्युअर सॉल्व्हंटमध्ये नॉन आयनाजेबल किंवा नॉन व्होलाटाईल सॉलिड हा डिझॉल्व करतो त्यावेळी तो जो प्युअर सॉल्व्हंट आहे त्या प्युअर सॉल्व्हंटच्या सरफेसवरती हा डिझॉल्व झालेला सॉलिड नॉन व्होलाटाईल सॉलिड जो आहे त्याचा लेअर तयार होतो आणि लेअर तयार झाला की त्याचं वेपरायझेशन जे आहे ते लोअर होतं म्हणून यामध्ये त्याचा वेपर प्रेशर जो आहे तो प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर हा लोअर असतो दॅन करस्पॉन्डिंग सोल्युशनपेक्षा त्या पेक्षा प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर हा लोअर येतो याचं कारण की त्या प्युअर सॉल्व्हंटवरती जो नॉन व्होलाटाईल किंवा नॉन आयनायझेबल सॉलिड सबस्टन्स आहे त्याचा लेयर येतो आणि त्यामुळे त्याचा वेपर प्रेशर हा लोअर येतो ठीक आहे आता त्यानंतर राउल्ट्स लॉ फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्युशनवरती राउल्ट्स लॉ फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट we saw in section that Raoult's law express the quantitative relationship between vapor pressure of solution and vapor pressure of solvent. Raoult's law म्हणजे नेम ऑफ द सायंटिस्ट यांनी काय केलं पहा यांनी क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट हे एक्सप्रेस केलेलं आहे त्याचा अभ्यास केलेला आहे ठीक आहे In solution of non-volatile solutes, the law is applicable only to the solvent. The law states that the vapor pressure of solvent over the solution is equal to the vapor pressure of pure solvent multiply plated by its mole fraction in the solution. Thus, P1 is equal to P10 into X1. In solutions of non-volatile solute, the law is applicable only to the volatile solvent. The law states that the vapor pressure of solvent over the solution is equal to the vapor pressure of pure solvent multiplied by its mole fraction in the solution. Thus, P1 is equal to P10 into X1. A plot of P1 versus X1 is a straight line. यामध्ये आपण वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट आणि मोल फ्रॅक्शन असा जर आपण ग्राफ काढला तर तो ग्राफ जो आहे तो स्ट्रेट लाईन आणि तो ओरिजिनमध्ये जातो हा ग्राफ आपण पाहतोय यामध्ये वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट आणि मोल फ्रॅक्शन वर्सेस मोल फ्रॅक्शन अशा प्रकारचा जर ग्राफ आपण काढला तर तो ओरिजिनमधून जातो स्ट्रेट लाईन आणि ओरिजिन म्हणून जातो इट इज नथिंग बट द व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन विथ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट ओके त्यानंतर हे जे एक्सप्रेशन आहे फॉर अ बायनरी सोल्युशन कंटेनिंग वन सोल्यूट x1 is equal to 1 minus x2 it therefore follows that p1 is equal to p10 into x1 is equal to p10 आता वरती आपण इक्वेशनमध्ये पाहिलेलं आहे x1 इज इक्वल टू 1 मायनस x2 आहे म्हणून ही जी व्हॅल्यू आहे x1 ची आपण हे जे एक्सप्रेशन आहे यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर p10
1 इंटू 1 मायनस x2. आता यामध्ये P10 मायनस P1 x2 ह्या P10ने मल्टिप्लाय केलं 1 मायनस x2ला, याचं इक्वेशन जे आहे ते अशा प्रकारे झालं की P10 मायनस P10 x2 किंवा P10 मायनस P1 इज इक्वल टू P10 x2 अशा प्रकारचं हे इक्वेशन आलेलं आहे. आता यानंतर इक्वेशन 2.5 डिफाइन्स P10 मायनस P1 ॲज डेल्टा P. वरती आपण पाहिलेलं आहे पहा, डेल्टा P म्हणजे काय, P10 मायनस P1 द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे, म्हणून लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू डेल्टा P इज इक्वल टू P10 x2. हे इक्वेशन जर आपण पाहिलं तर यामध्ये डेल्टा P डिपेंड्स ऑन x2. डेल्टा P जो आहे म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जो आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा x2 वरती डिपेंड आहे, डिपेंड्स ऑन x2 दॅट इज ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. Thus, delta P, the lowering of vapor pressure is a colligative properties. म्हणून या ठिकाणी पाहिलं की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा P जो आहे, व्हॅल्यू ऑफ डेल्टा P ही x2च्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे, आणि म्हणून याचाच अर्थ काय की नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवरती डिपेंड आहे, म्हणून लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जे आहे ते लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे. आता त्यानंतर आपण रिलेशनशिप बिटवीन किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा भाग पाहणार आहोत. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दी रेशिओ ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. प्युअर सॉल्वंट इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय, हा रेशिओ आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग आणि रिलेटिव्ह लोअरिंग याचा जो रेशिओ आहे त्याला आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू P10 मायनस P1 अपॉन P1 हे इक्वेशन. ठीक आहे. आता या इक्वेशनवरून आपण दस रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू the mole fraction of solute in the solution. Therefore, relative vapor pressure lowering is a colligative properties. Relative vapor pressure lowering is a colligative properties. ठीक है. Then molar mass of solute from vapor pressure lowering. Molar mass of solute from vapor pressure lowering. We studied that the relative lowering of vapor pressure is equal to the mole fraction x2 of solute in the solution. Above equation delta P upon P10 is equal to x2. यामध्ये आपण पाहिलेलं आहे की the mole fraction of a component of solution is equal to its mole divided by the total moles in the solution. Thus, त्यामध्ये आपण मोल फ्रॅक्शन जो आहे तो मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट और सॉल्वंट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, त्याला आपण त्या ठिकाणी मोल फ्रॅक्शन असं म्हटलेलं आहे. हे आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. त्यामध्ये N1 अँड N2 आर दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट अँड सोल्यूट रिस्पेक्टिवली इन दी सोल्युशन. वी आर कन्सर्न्ड ओनली विथ डायल्यूट सोल्युशन, हेन्स N1 इज greater than N2 and N1 plus N2 nearly equal to N1. The mole fraction x2 is then given by x2 is equal to N2 upon N1 and delta P upon P10 is equal to N2 upon N1. म्हणजेच रिलेटिव्ह जो रेशो आहे, रेशो हा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन, ह्याचा जो रेशिओ इज नथिंग बट द N2 अपॉन N1. ओके. आता यानंतर आपण सपोज दॅट दी प्रिपेअर अ सोल्युशन बाय डिझॉल्विंग W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. यामध्ये आपण सोल्यूट घेतलं, W2 ग्रॅम सोल्यूट घेतलं आणि W1 ग्रॅम हा सॉल्वंट घेतला आणि त्या सॉल्वंटमध्ये आपण W2 ग्रॅम सोल्यूट डिझॉल्व केला. डिझॉल्व केल्यानंतर यामध्ये नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करतो आपण. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय,
वेट किंवा W अपॉन M, वेट ऑफ दी सबस्टन्स डिवायडेड बाय मोलार मास और मोलार वेट ऑफ दी सॉल्वंट, त्याच्यावरनं जे कॅल्क्युलेशन येईल त्याला आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ दिस सॉलिड सबस्टन्स असं म्हणतो. आता यामध्ये N2 आहे, N2 म्हणजे सोल्यूट आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज नथिंग बट दी रेशिओ ऑफ दी वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ दी सोल्यूट. तसंच आपण सॉल्वंटचं N1 इज इक्वल टू W1 अपॉन M1. ठीक आहे. आता यामध्ये वेअर M1 अँड M2 आर मोलार मास ऑफ सॉल्वंट अँड सोल्यूट रिस्पेक्टिव्हली. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशनमध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर त्यामध्ये त्या इक्वेशन असेल x2 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू W2 अपॉन M2 डिवायडेड बाय W1 अपॉन M1. ओके. आता त्यानंतर हेच इक्वेशन x2 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू W2 अपॉन M2 डिवायडेड बाय M1 W1 अपॉन M1 इज इक्वल टू P10 माइनस P1 अपॉन P10 इज इक्वल टू डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू W2 M1 अपॉन M2 W1. Knowing all other quantities, molar mass of solute M2 can be calculated. Molar mass of the solute M2 can be calculated. ठीक आहे. आता यामध्ये knowing all the quantities molar mass of solute can be calculated. आता या इक्वेशनमध्ये आपणाला याच्यावर प्रॉब्लेम असतात पहा आणि त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मोलार मास काढायला सांगते. मोलार मास ऑफ सॉल्वंट किंवा मोलार मास ऑफ सोल्यूट हे आपल्याला काढायला सांगते. आता यामध्ये W2 ची व्हॅल्यू माहीत झाली, M1 ची व्हॅल्यू माहीत झाली, W1 ची व्हॅल्यू माहीत झाली की आपण M2 काढू शकतो. तसेच डेल्टा P आणि P10 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली तर आपण M1 काढू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे याच्यावर प्रॉब्लेम विचारला जातो आणि तो प्रॉब्लेम साधारण 2 मार्काला फायनल परीक्षेला विचारण्याची शक्यता असते. ठीक आहे. अशाच प्रकारचा एक प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम पहा. ए सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 394 ग्रॅम ऑफ नॉन volatile solute in 622 ग्रॅम ऑफ वॉटर. The vapor pressure of solution is found to be 30.74 mm mercury at 30 degrees Celsius if vapor pressure of water at 30 degrees Celsius is 31.8 mm mercury. What is the molar mass of solute? यामध्ये मोलार मास ऑफ सोल्यूट हा विचारलेला आहे. त्यासाठी आपल्याला W2 दिलेला आहे. W2 394 ग्रॅम दिलेला आहे. W1 हा 622 ग्रॅम दिलेला आहे. M1 दिलेला आहे 18 ग्रॅम पर मोल दिलेला आहे. P1 दिलेला आहे 30.74 mm मर्क्युरी. P10 दिलेला आहे आपल्याला 31.8 mm मर्क्युरी. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू वरील फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला M2 ची व्हॅल्यू मिळते पहा. यामध्ये P10 मायनस P1 अपॉन P10 ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. यामध्ये W2 394 इंटू 80 ग्रॅम M1 डिवायडेड बाय M2 इंटू 622 ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर यामध्ये आपल्याला M2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. M2 इज इक्वल टू 11.4 अपॉन 0.333 इज इक्वल टू 342 ग्रॅम पर मोल. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती मोलार मास ऑफ सोल्यूट हे 342 ग्रॅम पर मोल एवढी त्याची व्हॅल्यू आलेली आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट. ठीक आहे. अशाच प्रकारचा एक दुसरा प्रॉब्लेम आहे पहा. दी वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिनचं मॉलिक्युलर मास हे 78 ग्रॅम पर मोल आहे. ॲट अ सर्टन टेम्परेचर इज 640 mm mercury. A non-volatile solute of mass is 2.315 gram is added to 49 gram of benzene. The vapor pressure of solution is a 600 mm mercury. What is the molar mass of solute? त्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे P10 मायनस P1 अपॉन P10 इज इक्वल टू W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1. यामध्ये सुद्धा आपल्याला M2 ची व्हॅल्यू विचारलेली आहे. M2 विचारलेला आहे. हा M2 हा आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी P10 दिलेला आहे 640 mm मर्क्युरी. P1 दिलेला आहे 600 mm मर्क्युरी.
त्यानंतर W1 दिलेला आहे 40 ग्रॅम, W2 दिलेला आहे 2.315 ग्रॅम. म्हणून ह्या व्हॅल्यू आपण वरील फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर 640 मायनस 600 डिवायडेड बाय 640 इज इक्वल टू 2.315 ग्रॅम मायनस 74 ग्रॅम divided by 40 into mt. Therefore, m2 is equal to 2.315 minus 78 into 640 mm mercury divided by 40 into 40 ग्रॅम. हे जर आपण कॅल्क्युलेशन जर सोडवलं तर याचं आन्सर हे 72.23 ग्रॅम पर मोल अशा प्रकारचे येते. म्हणजे यामध्ये मोलार मास ऑफ सोल्यूट दॅट इज M2 इज इक्वल टू 72.23 ग्रॅम एवढं त्याचं मोलार मास येते. ठीक आहे. ओके, धन्यवाद.